आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कमलाकर नाईक आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कमलाकर नाईक आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुंबई महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी देखील पाहायला मिळते। प्रभाग क्रमांक 169 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये देखील बंडखोरी झाली। येथील माजी नगरसेवक कमलाकर नाईक यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये बंडखोरी करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। काय सांगाल तुम्ही? पक्षामध्ये बंडखोरी केली आहे, अपक्ष असा उमेदवारी अर्ज दाखल केलाय, काय पहिली प्रतिक्रिया आहे? मी म्हणजे पहिलं म्हणजे बंडखोरी नाही तर अपक्ष आणि मी शिवसैनिक म्हणूनच फॉर्म भरलेला आहे। असं आहे की 14 वर्षानंतर हा वॉर्ड खुला झाला आणि या खुला झाल्यानंतर प्रवर्गातल्या लोकांना तिकीट देण्याची गरज होती। आम्ही 1985 सालापासून माझे वडील आणि मी या विभागात कार्यरत आहोत आणि आम्ही जेव्हा आमच्या नंतर जेव्हा आरक्षण पडतं तेव्हा आम्ही त्या आरक्षक उमेदवाराला तिकीट देतो तेव्हा असं म्हणत नाही की तो स्थानिक त्या कंटिन्यू उमेदवार आहोत म्हणून। पण 15 वर्षानंतर जर उमेदवारी खुल्ली झाली असेल तर इच्छुक उमेदवार जे आहेत ते खुल्या वर्गातलेच दिले गेले पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत होतं आणि त्याप्रमाणे आम्हाला कोणालाही विचारत न घेता तो एकतर्फी निर्णय पक्षाने दिला आणि त्या पक्षांना दाखवण्यासाठी पक्षांना सांगण्यासाठी की आमचं इथे किती प्रभुत्व आहे, इथे किती वर्चस्व आहे, तर ते करण्यासाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी आम्हाला इथे हा अपक्ष फॉर्म भरावा लागला। तुम्ही अपक्ष फॉर्म भरताय पण तुम्ही इच्छा व्यक्त देखील केली होती। अनेक वर्षापासून तुम्ही शिवसेनेमध्ये सक्रिय आहात। इच्छा व्यक्त करत असताना संबंधित तुमची संघटना विभाग प्रमुख असेल या सगळ्यांना विचारात घेऊन सगळं होतं। विभाग प्रमुखांना तुम्ही या संदर्भात काही चर्चा केली होती का, माहिती दिली होती का? मीच देखील संधी मला इच्छा आहे, मी उभा राहतोय असं काय? नाही, माझं पक्षापासून सगळ्यांना माहिती होतं, उद्धव साहेबांना माहिती होतं, मिलिंद नार्वेकरांना माहिती होतं, विनायक राऊतांना माहिती होतं, सूरज चव्हाणांना माहिती होतं, विभाग प्रमुखांना माहिती होतं। पण कुठेतरी मला डावलण्याचा प्रयत्न सातत्याने चालू होता आणि नको असलेलं ज्याच्याकडे लोकमत नाही आहे अशा उमेदवाराला देण्याचा काय हेतू होता हा मला कधी आजपर्यंत समजला नाही। आम्ही कट्टर शिवसैनिक आणि या पण जो जिला उमेदवारी दिली आहे तिला 2017ला मी लॉन्च केला होता आणि त्या उमेदवाराला कोणाची माहीत नसलेली उमेदवार आम्ही निवडून आणली होती। अशा असताना सुद्धा अतिशय प्रेम त्यांच्यावर का आलं हा मला पडलेला आजपर्यंतचा प्रश्न आहे। आता तुम्ही संघटनेच्या बाहेर जाऊन उभा राहताय, अपक्ष उभा राहताय, तुम्हाला वाटतं की इथे तुमचा निभाव लागेल का? एकीकडे शिवसेना शिंदे गट आहे, तुमचा पक्ष ठाकरे गट देखील असणार आहे, वंचित बहुजन आघाडी आहे, या सगळ्यांमध्ये तुमचा कसा निभाव लागेल असं मला वाटतं? असं आहे की मी इथे 1997 साली पासून इलेक्शन लढतोय। अनेक नगरसेवक, महिला, पुरुष यांना निवडून आणण्याचा माझा हातखंड आहे आणि आता जेवढे माझ्याबरोबर आलेत ना ते सगळे उपशाखा प्रमुख आणि गटप्रमुख आले आणि त्यामुळे मला माझी खात्री आहे आणि नेहरूनगर वासियांना असलेला आवडता व्यक्तिमत्व म्हणून माझं नाव घेतलं जातं आणि असं आहे तर त्यामुळे मला विजय हा निश्चित आहे। माझ्यासमोर कोण टिकेल हा मला वाटत नाही, पण लोकांना मी एकच विनंती करेन या माध्यमातून की बिनव्यसनी, रात्री डान्स बारमध्ये न फिरणारा आणि काम करणारा, मागच्या उमेदवारांनी काय काम केलं आहे आणि वरच्या MLA खासदार MLAंनी काय काम केलं आहे आणि माझं काम काय आहे हे लोकांना माहिती आहे, त्यामुळे माझा विजय हा निश्चित आहे। तुम्ही बोला। हा, आमचं निष्ठावंत म्हणून बोललं तर आम्ही निष्ठावंत तर आहोत आणि आम्ही शिवसैनिकच आहे आणि पक्षाने जरी उमेदवारी दिली नसेल तरी आम्ही पक्षात बंडखोरी काय करत नाही किंवा आम्ही काही पक्षाच्या दुसऱ्या गटात जाऊन काय उडी मारून आम्ही काही करत नाहीये। आम्ही प्रामाणिकपणे आम्हाला वाटलं SC झालं, OBC झालं, तर आता ओपन झालं, तर ओपनला आम्हाला का नाही द्यावं, का उमेदवार आम्ही वारंवार बोलल्यानंतर सर्वे केल्यानंतर हे वरपर्यंत सगळ्यांना माहिती आहे की कमलाकर नाईक चालले आहेत, रनिंग उमेदवार आहेत आणि सगळ्यांना लोकप्रिय आहेत। सगळ्या मुस्लिम बांधवांना, सगळ्या SC लोकांना, सगळ्या मराठ्यांना सगळ्यांना घेऊन चालणारे ते एक उमेदवार आहे आणि आज आम्ही का इथे दुनियाकडे आज बोंबाबोंब एक मराठा लाख मराठा, मग आज आम्ही का नाही आम्ही एकत्र येऊ, आम्ही का नाही आमचा उमेदवार आम्हाला पाहिजे मराठा म्हणून आमचं एकच म्हणजे एक मराठा, एक मराठा, लाख मराठा। धन्यवाद। तुमच्या सर्व पाठीशी आहेत। माझा शेवटचा प्रश्न आहे, आज उमेदवारी अर्ज दाखल केले,
नामनिर्देशित म्हणजे अर्ज माघार घेण्याची देखील तारीख आहे. शेवटची म्हणजे काय तुमची भूमिका आहे? तुम्ही पक्क अपक्ष म्हणूनच उभा राहताय की पक्षाचा आदेश आला किंवा काही सूचना आल्या तर परत घेताय? असं आहे की मी आता मागे घेणार नाही आणि मी निवडून आल्यानंतर योग्य तो निर्णय परत आमच्या पक्षासाठी करणार. पण आता मागे घेणं नाही आहे, कारण हा आमची उकल्यानंतर आम्हाला पुढे 5 वर्ष चान्स नाही. त्यामुळे आता जगो हा मरोची परिस्थिती आहे आणि त्या माध्यमातून मी लढणार. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते प्रभाग क्रमांक 169 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एक विधानसभा प्रमुख आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांना किती यश मिळतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मी गुणवंत दांगट, DRB न्यूज, मुंबई.